तर मित्रांनो, हाय हॅलो नमस्कार. ॲक्च्युली आज व्हिडिओ बनायचं कारण हेच आहे. त्याने आज बायको वेपर्स बनवणार आहे आणि तेच दाखवणार आहे कसे बनवले, काय बनवले. बटाट्याचे वेपर्स बनवलेले आहेत आणि तेच दाखवणार आहे. वेपर्स हे आहे बटाट्याचे वेपर्स आणि याला रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत काफीत बसलो. काफीत नाही बसलो, किसून वेपर्स बनवले. हां, ते वेपर्स बनवायचे अजून अर्धे बनवलेत रात्री. काय कसं केलं नेमकं? असं कापवले आणि त्याच्यामध्ये तू काहीतरी टाकलं होतं ना, तुरटी वगैरे काहीतरी टाकलं होतं ते सांग. रात्री मग पाण्यात तुरटी फिरून रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवायचे ते, मग काळे पडत नाही तर हे असे होते. मग तळल्यानंतर मस्त फुगतो तो. मग पडताना परत एकदा थोडंसं तुरटीचा शेंगदाणा आपण टाकतो ना, शेंगदाणा असतो ना त्याच्या एवढा तुरटीचा एक तुकडा. जास्त तुरटी टाकली तर ते लाल पडत असतात वेपर्स. हे असे पांढरे शुभ्र राहत नाही. मग आता याला पाण्यातून काढायची या तुरटीच्या आणि गरम पाण्यात उकळून घ्यायचे, जास्त नाही शिजवायचे. रात्रभर भिजवला ठेवायचे आणि ते भिजून कमीत कमी 7-8 घंटे झाले असतील तुरटीच्या पाण्याने भिजून. जेवढे भिजतात तेवढे भारी लागतात. त्याचा काय फायदा होतो? फुगते का तुरटीच्या पाण्याने? फुगते का? असं खुसखुशीत होतं. हां, तर आणि मग त्याच्यानंतर काय करणार आहे? कशानंतर? हे असं बाहेर काढल्यानंतर त्याच्यातून आता पाणी आणायचं, चांगलं पाणी ठेवायचं, गरम होऊ द्यायचं आणि मग हे बटाटे त्याच्यात सोडून द्यायचे. तुरटीचं एक खडा टाकून, मीठ टाकून. तू आता बाहेर चुलीवर करणार आहे का गॅसवर? तर चुलीवर करणार आहे. तर मित्रांनो, फायनली आम्हाला गॅस भेटलेला आहे. कसले झाले हातात घे, कसं झालंय? नरम आहे का? हे असं तुरटीच्या पाण्यात असं होतं. रात्री किसले तेव्हा कसे होते? ते दुसरं डिश घ्या ना. कसा वास येतोय? तळल्यावर भारी लागत आहे ना. तर आपण व्यवस्थित ठेवलेले आणि चुलीवर बनवणार आहे. शिल्ली गॅस असेल तर चुलीवर बनवणार आहे. चुलीवरती भारी दिसली आहे म्हणून चुलीवर बाहेर भारी होणार आहे. चुलीवरती भारी होते का? तर ही मांडलेली चोरून आता खुशीकडे बघ. काय कर, काय करू राहिली तू? काय करू राहिली तू? सांग ना, काय करू? ना तू उठ इथं बस सावलीत. चल सावलीत तिथं जाळ घालायला बसली ना. तरी हे काय करायचं? गरम पाणी करायचं. तुरटी मीठ टाकलंय त्याच्यात. आणलं ना वरती ना व्हायला ठेवायचे. उद्या ना मग घालून घ्यायचे, उद्या घालून घ्यायचे. सगळं सांग ना, काय करणार आहे तू आता? मी ना ते पण काय मोठी गाडी भेटताना. अच्छा बाई, वेपर्स कसे बनवणार सांग बरं. सांग खुशू, पप्पाला कळत नाही का? सांग बरं. मम्मीने ना तुरी टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. काय टाकलेली? तुरटी. हां, मीठ टाकलेलं आहे साधं. ते ना पाणी तापायचंय अजून. आता तिनं टाकू लागलेली आहे. झालं का ते वरती टाकून द्यायचं. उद्या ना काढून घ्यायचं. मग झालं का तळून घ्यायचं. उद्या मग खायचं गप्पा.
थँक्यू नाही, अजून बनवायचं आहे, दाखवायचं. बोल ना, अजून बोल. हां, आता त्याच्यात वेपर टाकले, आता पुढं. त्याच्यात हे टाकलेले हां. मग झालं का त्याला आहे ना लगेच वरती ठेवून द्यायचं. हम्म, मग ते सुटले ना हम्म, मग घालून द्यायचं. हम्म. मग आहे ना, झालं का? मग ते काय? मग खायचे. हम्म. तुम्हाला म्हणता येत नाही काय? मोती घालले ते ना खुशी मग आता सांग ना, पुढं काय करणार आहे? हां, हे याच्यात टाकले, मग आता काय करणार आहे? मला करायचं आहे ना. नाही, आता हे वेपर त्याच्यात टाकले ना बटाट्याचे, आणि मग आता ते काय उकळून काय करणार आहे? करायला ना हम्म, कोण झालं ना न्यायचे वरती हम्म, म्हणे ना वरती त्याला न्यायचे आणि खायचं. हम्म. झालं. आता मम्मीला सांग. तर मित्रांनो, फायनली आपले वेपर्स उगवून झालेले आहे. आता आपण चाललेलो आहे वरती. फायनली आपण वरती पोहोचलेलो आहे आणि शेती टाकून राहिली खाली भात, आणि भाजीवर ते वेपर्स वाळू घालणार आहे. मी घालणार आहे. आणि वरती ऊन पण खूप झालेलं आहे. मम्मी घालायला म्हणजे कशाचा? असे टाकून मग आ. तर फायनली आपले वेपर्स सगळे वाळून झालेले. वाळून नाही झाले, टाकले हा, तर टाक. पसरवलंय ना हां, ते वेपर्स झुमटून पिंजून पडत आहेत, म्हणून हे असे पापड्यासारखे खोलून टाकावं लागेल. आणि आपल्याला ते जास्त पातळ येतं. हे बघा, दिसलं का किती पातळ आहे? हे असं आहे ना, असा वेपर्स राहिला पाहिजे. तुम्ही तर सगळे एकावर एक दुमतून टाकून दिलेत. हे असे खोलून टाकायचे. तर मित्रांनो, फायनली आपले वेपर्स पूर्ण झालेले आहेत. आणि आजच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. या वेपर्स खायला आणि या वेपर्स खायला.